इथं कोणीच कस काय दिसना मला. चिठ्ठी तर माझ्यासाठीच होती ना. हौसाने दुसऱ्याची चिठ्ठी मला आणून दिली. माझ्या संगत गंमत केली नसेल ना. काय दिसना कोणी इथं. तू तू काय करतेस इथं. ओळख आहे तर नाही. इतक्या वर्षात तुम्ही माझ्याकडे बघितलं भी नाही ढुंकून. विसरला असाल ना. म्हणून म्हणलं आपणच ओळख करून द्यावी. आठवण हाय का बघाव. ये घे पैसे. ये निघित ना. तुझा माझा काय बी संबंध नाही. निघ. चला आर्या मॅडम, तुमच्या ब्रँडचं तो मुंबईचं मार्केट घालून रेडी. हा लवकरच मार्केट कॅप्चर करू सगळं. तसंच होऊ दे बाबा. हा होणार होणार. माझ्या बहिणीने केलं ते म्हणजे होणार. लाका 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 केवढा मोठा टेम्पो लागलाय बाहेर. एवढी ऑर्डर मिळाली का काय. हो साकेत चाललंय आता हे सगळे डबे घेऊन मुंबईला. अरे वा वा वा, हे भारी झालं बरं का. लय भारी झालं. सुवर्ण तुपाचा सुगंध आता मुंबई पर्यंत. काय काम आहे तेवढं सांगा. अहो काय जामकर साहेब, तुम्ही न सांगताच इथं निघून आले. हे काय मला आवडलं नाही बरं का. नाही म्हणजे तुम्ही मुक्कामाला थांबणार होता. तुमची सगळी पाहुणचाराची सोय केली होती. अहो मटण बिटण आणून ठेवलं होतं. आणले मटण. चला मग लगेच. हा गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. तुमच्या ते एवढ्याशा मटणापेक्षा माझी बहीण मला जास्त महत्वाची आहे. मटण आण. नाही नाही, मी पण दादाची वाट बघतच होते ना. ते चांगलंच झालं. नाही म्हणजे दादा घरी आला, तुमच्यातली भांडणं मिटली, हे भारीच झालं नाही का. पण जामकर साहेब, तुम्ही न सांगता आला ही काय मला आवडलं नाही. नाही मग मी तुमची माफी मागतो. मी तुमच्या पाया पडतो. मी कपडे काढतो. मला पट्टाने मारतो. काय करताय तुम्ही. असं काय माफी मिफी मागून मला लाजवू नका बरं. मी तुमच्या पाया पडतो. आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा घरी येऊ शकता. घर तुमचंच आहे. येणार येणार नक्की येणार. गरज पडली की नक्की येणार. आणि गरज पडणार हे नक्की. बरं आर्या, चल निघतो मी. सावकाश जा. बाय. चल. जामकर साहेब, तुम्ही बी काय मुंबईला निघाला काय. नाही अजून बरीच साफसफाई बाकी आहे ना. ती झालं की मग जाईल. चल चिमणा येतो मी. आपणही लवकर निघा. दादा पण ना. श्यामी काय करते ग. स्वयंपाकाची तयारी. हा तू आहे ना आयुष्यभर स्वयंपाकच करत बस. का मग भांडी कोण घासणार, केर कोण काढणार आणि अंथरूण कोण टाकणार. ही ही सगळी कामं करत बस तू श्यामे. आत्या तुम्ही काय ते एक ठरवा. मी स्वयंपाक करू का ही कामं करू. बावळट. माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे का तू वायस त्या लाली सारखं वागत जा. अगं तुझ्या नाका खालून सगळं घेऊन जाईल ना ती, तवा अक्कल येणार आहे तुला. पण मग मी करू काय. जो जिमिनीचा व्यवहार चाललाय ना त्याच्याकडे जरा ध्यान दे. अगं कशी निवडती भाजी, कशी सांगितली होती मग. आत्या का सांगितलं. तुम्ही तर ते जमिनीच्या व्यवहाराचं बोलत होता ना. रंजे, अगं तुझी सवय कवा जायची ग. हे बघ आपली श्यामल साधी आहे, निष्पाप आहे. उगाच तिथं कान भरून घरात फूट कशाला पाडते ग. फुलताय अगं मी कवा फूट पाडली. माझं असं काय नाही बर का. उलट हित हे घर कसं टिकून राहील हे सतत ध्यानात राहतंय माझ्या. आणि हित काय मी सगळ्यांना मदत करायला तयारच आहे. पण त्यासनी कळलं पाहिजे ना. वय गेला आली का. भेटली का माधुरी. काय बोलली. झाली ना खात्री. खरंय तुमचं.
माधुरीला लग्न करायचंय. गोपाल संग ना. हा अगं मग मी तेच म्हणत होते, बाई पण माझ्यावर कोण विश्वास ठेवणार. केवढा उत्साह. हो पूर्ण ऐकून तरी घ्या माझं. माधुरीला लग्न करायचंय पण तिच्या वडिलांनी आणलेल्या स्थळासोबत. आमच्या ह्यांच्या सोबत नाही. माधुरी दुसऱ्या मुलासोबत लग्न करते. नवरा इंजिनियर आहे, श्रीमंत आहे. लग्न झालं की त्याच्यासोबत ती मुंबईला जाणार आहे. त्यामुळं तुमची जी इच्छा आहे ना आमचा संसार मोडायची, ती ह्या जन्मात तरी काय पुरी होणार नाही. लाले अहो काय बोलती, उचलायची जीभ लावायची टाळ्याला. माझ्या मनात बी असलं काय नाही का हिचा संसार मोडायचा, हिला सवत आणायची. अगं बाई तुझा संसार वाचावा म्हणून फक्त तुझ्या कानावर घातलं मी. पण श्यामे इथं असं आहे ना की ज्याचं करावं बोल तो म्हणतो माझंच खरं. रंजू आत्या, तुम्ही तर नरवाजी बरं राहून त्यांच्यासारख्या म्हणी शिकलात की. याडा फुपाटा ईशाय काय चाललंय तुझं, काय चाललंय फुलाटाय. तुझ्या सुनाला सांगून ठेव बर का, हे असले भलते सलते आरोप मी सहन करून घेणार नाही. हो ना, मग नको तिथं दगड मारलं ना वाईस बंद कर. हे बघ विनाकारण तू तिला डिवासतीस आणि मग अंगाशी आल्यावर मग ही वाळतीस की ग. ती पोरगी ना माझ्यासारखी नाही समजा सहन करायला, म्हणून तू तुझं वागणं आहे ना ते जरा बाई सुधार. लाले चल स्वयंपाक करायला. चला. मी पण भाजी निवडून आलेच आत्या. गोपाळजी कुठे हरवलात? नाही कुठे नाही. बसा मी चहा टाकते. अहो चहा कशाला टाकताय, त्यापेक्षा मी पिन की. गोपाळजी नाही म्हणजे मी पण येतो तुमच्या बरोबर, तेवढ्याच गप्पा पण मारेन. या. तुम्हाला सांगते गोपाळजी, मला गप्पा मारायला प्रचंड आवडतात. हा ते यवना आलंय माझ्या लक्षात. काय पण म्हणा बरं का, तुमची मेहनत फळायला लागली. खरंय. एवढा टेम्पो भरून माल गेलाय. काय पण म्हणा, तुमच्या ऑर्डर वाढल्या बरं का. वाढल्या? हो फक्त वाढल्या नाही, दुप्पट झाल्यात आता. गोपाळजी इतकं भारी वाटतंय ना मला. मला ना स्वतःवरची जबाबदारी वाढल्यासारखं वाटतंय. गोपाळजी आपल्याला ना दुधाच्या पुरवठ्यात वाढ करावी लागणार आहे आता. तुम्ही बोलाल ना आणखीन शेतकऱ्यांची. हा आणि मी म्हणत होते की आपल्याकडे ज्या बायका काम करतात ना त्यांच्याही संख्येत जरा वाढ करावी. साधारण किती बायका वाढवाव्या लागतील? फार नाही, सध्या दोघी आहेत ना, आणखीन 3 मिळाल्या ना तरी इनफ आहे. बर. तुम्हाला सांगते गोपाळजी, मला ना कधी कधी अशी स्वप्न पडतात की माझा असं एखादा मोठा प्लांट वगैरे टाकलाय मी. वा वा, हे पण तुमचं स्वप्न सत्यात उतरलं बघा. अहो खरं आहे बघा, रिंग पण वाजली फोनची. एक मिनिट आले. हॅलो. हो हो हो, घेतो ना आम्ही ऑर्डर. एक मिनिट. हा हो डिलिव्हरी पण करू. मला एक सांगाल का तुम्हाला किती क्वांटिटी हवी आहे? आर्या फोनवर बिझी आहे, तोपर्यंत जामकर नक्की कोण आहे याचा पुरावा मिळतो का बघतो. थँक्यू सो मच. गोपाळजी कुठं गेले? गोपाळजी काय झालं, इथे काय करताय? अहो काय नाही, मला काहीतरी वायर बिअर जळल्याचा वास आला. तुम्ही फोनवर बोलत होता म्हणून तुम्हाला काही डिस्टर्ब नाही केलं. मी इथे येऊन चेक केलं तर नाही तसं काय. असू दे, चहा उकळला असेल, चला बाहेर बसूयात. हां या लवकर. हां आलो.
तुला गावात यायला कोणी सांगितलं होतं का? आत्ता मग दुसरीकडे कुठं जायचं होतं मी? तुम्ही गेलात अर्ध्या वाटेवर सोडून, मग मी कुठं जाणार होते? अहो तुम्हाला साधी आठवण बी नाही माझी. तवा म्हणलं आपणच करून देऊ आठवण. अर्ध्या वाटेवर सोडून गेलो नव्हतो मी, सांगून गेलो होतो. आणि आपला सामान तोडायला 5 लाख रुपये मोजले होते मी. आता ग बाया, बाईला पुरुषाची गरज फक्त त्याच गोष्टी करता लागती व्हय. आधार बी लागतो या. हा न ईशाचं म्हणान तर ईशय फक्त आपल्या दोघातला संपला होता. तेच तर म्हणतोय मी, विषय आपल्या दोघातच होता. आपल्यात तिसरं कोण नव्हतंच कधी. ही वत्ती ही कोण? हिचं काय? अहो नीट बघा की, रंग रूप नाकी डोळी समद सुधाकरासारखं आहे. सुधाकराची धाकटी बहन तुमची लेख आहे. ही माझी पोरगी नाही. कोणाला माझ्या समोर उभं करशील आणि म्हणशील माझी पोरगी आहे. हे बघ, दुसऱ्या कोणाचं ओझ माझ्या खांद्यावर टाकू नको. अंधारात घडलेल्या गोष्टी उजेडात बाहेर आल्या की सगळे पुरुष असंच बोलतात. आधी मर्द बनायचं आणि मग जबाबदारी अंगाशी आली की ती झटकून मोकळं व्हायचं. अहो तुम्हाला आठवणार बी नाही, पण ही पोर तुमचीच आहे. तवा आता समधी जबाबदारी आमची, तुम्ही गप गुमान घ्यायची. आणि जर का जबाबदारी झटकली तर समध्या गावासमोर तुमचा तमाशा कर ना. समध्या गावाला बॉम्ब मारून सांगन की या माणसानं माझ्यावर हात टाकला आणि पोर झाली. आणि घरी येऊन तमाशा करीन ना तो या गळाच. भूक लागल्या दाय, मला भूक लागली ना ग. जेवायला द्या ना यार. हे अजून कसं नाही आलं? आत्याबाई जेवायला वाढू का? तुम्ही समजा जेवून घ्या. आणि आता जेवल्या का ग? हा जेवल्या आणि आतमध्ये झोपल्यात पण. चला की जेवायला. न ग, मी ह्यांच्या बरोबर बशील. अय श्यामे चल, मला न पोरासनी दे वाढून. का तुम्ही नाही आप्पांची वाट बघत बसत? हा ते येतील मस्त मध्यरात्री, तवर काय उपाशी मरू का? अय पोरांनो चला जेवायला, चला पटपट चला चला. आत्या कुठं गेलं ते आप्पा? नाही, काहीतरी अर्जंट काम म्हणून गडबडीत गेलं, ते अजून परत नाही आलं. कुठं तालुक्याला का काय? हवं, कुठं होता तुम्ही? हा किती उशीर? काय भूक बीक लागते का नाही तुम्हाला? हो चला जेवायला. मला भूक नाही. अहो वाईच खाऊन घेतला असतं ना. तुम्ही सांगितलेलं एकदा कळत नाही का तुम्हाला? मला भूक नाही म्हणजे नाही. त्यांचं काय बिघडलं ग? हा तेच अख्खीच्या अख्खी बिघडलेले. चला जेवायला. आत्या जेवायला चला. तुम्ही समधी घ्या जेव. गोपाळजी, काही म्हणा, माझ्या बिझनेसची सुरुवात करणं तुमच्याशिवाय खरंच शक्य नव्हतं. हो म्हणजे बघा ना, पहिल्या दिवशी मला बाईकवरून घरी सोडण्यापासून, कुलूप उघडण्यापासून, घराचे लाईट्स रिपेअर करण्यापासून सगळ्यात तुम्ही मदत केली आहे मला. इव्हन आता दूध पुरवठा करणारे शेतकरी तुमच्याशिवाय नसते तयार झाले. कामावर बायका तुमच्या ओळखीने येतात. म्हणजे खरंच तुम्ही सगळ्यात मला मदत केली आहे. हो, त्यात काय एवढं? एका माणसाने दुसऱ्या माणसाची मदत केली पाहिजे, त्याच्यात खरा आनंद असतो. आणि मी काही फक्त तुमच्या भल्यासाठी मदत नाही केली, त्याच्यात माझा स्वार्थ होता. तुम्हाला सांगतो, समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर जर का आनंद दिसला का नाही, तर मला डबल आनंद मिळतो. हा, ह्याच्यात माझा स्वार्थ होता. म्हणजे बघा, तुमच्या दादाने तुमच्या कामाला विरोध नाही दाखवला, त्याचा राग सगळा निवडून गेला, हे बघून मला जास्त आनंद झालाय. नाही खरंय, अहो दादाने एकदा होकार दिलाय ना, माझ्या डोक्यावरचं असं खूप ओझं हलकं झालंय. पण तुमचा दादा लय डेंजर आहे बरं का. काय बोलल, काय वागल, काय सांगतच आहे, नियमच नाही त्याचा. पण तेवढा प्रेमळ सुद्धा आहे. बघा की, माधुरीला हिरीतनं वाचवलं, तिच्या पाठीशी सक्षमपणे उभा काय राहिलाय.
पाक्या मामाला दम दिला. एवढं कोण करतं बरं? साधा माणूस एवढं करूच शकत नाही. बोलण्यात पण एक वेगळी जरब आहे बरं का. हो नाही असाच आहे होतो. म्हणजे त्याचं असं नुसतं बोलण्यातून पण ना माणसं घाबरतात. पण काय काम करतो हो तुमचा भाऊ? नाही म्हणजे इतके दिवस त्याला सुट्ट्या आहेत, असं कुठलं काम आहे की एवढे दिवस सुट्ट्या? काय झालं, मी काय चुकीचं विचारलं का? सुट्टीचं म्हणालात ना म्हणून हसले. त्याची गंमत काय आहे, दादाचे जे साहेब आहेत ना ते हा काहीतरी विचित्र वागला की त्याला सुट्टीवर पाठवतात आणि मग पुन्हा बोलावून सुद्धा घेतात. मग हा काहीतरी पुन्हा विचित्र काम करतो, मग साहेबांकडे काही पर्याय नसतो याला सुट्टीवर पाठवण्याशिवाय. वा, चांगली गोष्ट आहे की. परत त्यांना कामावर सुद्धा बोलवतात, चांगली गोष्ट आहे. पण काम काय करतात? तुम्हाला माहित नाही का? हो माझा दादा. आर्या, दादा काय रे? मोबाईल राहिला होता. गुप्तुप 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 गुप्तुप. तुम्ही गेला नाहीत अजून? हा, ते निघालच होतो. चहा बरोबर गप्पा एवढ्या रंगल्या. हे घ्या, चहा चांगला झाला होता. येतो मी. नको. दादा अरे जी, येतो. तिच्याकडे पण येऊ नका. दादा बाय. काय गप्पा रंगल्या होत्या? गप्पा ना, गप्पा तुझ्याबद्दलच चालू होता. ते विचारत होते की तुमच्या दादाला एवढ्या सुट्ट्या मिळतात, असं कुठलं काम करतो तो? तू सांगितलं असेल माझा. नाही ना, कशाचं काय, तू आलास तेवढ्यात. गुप्तुप 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 गुप्तुप. याला फारच इंटरेस्ट आहे माझ्या कामात. कुठे रे फोन? त्या जामकरचं नशीब जोरावर आहे की माझं नशीब पाणी पितं हेच कळत नाहीये. तो जामकर जसा राहतो, बोलतो, वागतो, त्यावरून 100% खात्रीने मी सांगू शकतो हा सफाई कर्मचारी नाहीये. मग नक्की हा आहे तरी कोण? आर्याला जेव्हा विचारलं तो कोण आहे, आर्या सांगायलाही जाते, नेमकं त्याच वेळी तो तिला कट करतो, बोलताना थांबवतो. हा जामकर नक्की कोण आहे? काय करतो काय? माधुरी, काय गोपाळराव, कुठं हरवलाय? माझ्या विचारात ना? तुझ्याच विचारात हरवणार माधुरी, दुसऱ्या कोणाच्या विचारात हरवणार? आणि माधुरी, तू असं सारखं सारखं दुकानात नको बरं येत जाऊ, नाहीतर लोकांना डाऊट येईल आपल्यावर. येऊ दे, मी नाही घाबरत. अगं तू नाही घाबरत, पण मला घाबरावं लागतंय. आपल्याला इथनं पळून जायचंय का नाही? कधी जायचंय पळून? अगं जायचंय माधुरी, योग्य संधीची वाट बघतोय मी. योग्य वेळ मिळाला की जाऊ पळून. तोपर्यंत जी काय चाललंय, जसं चाललंय तसंच चालू राहू दे, म्हणजे लोकांना आपल्यावर संशय यायचा नाही. बघ, लालीला पण आता विश्वास बसलाय का नाही, तू लग्न करते ते. म्हणजे सगळं चांगलं चालू असताना मध्येच कशाला खोडा घालायचा सांग? हा, मी सांगतोय तसं वाग. आणि सगळ्यात महत्वाचं, ते पैसे कुठे ठेवले आहेत त्याच्यावर बारीक लक्ष ठेव, नाहीतर काय होईल, पाक्या मामा कुठेतरी ठेवल आणि मग काय करायचं सांग आपण. गोपाळ, तसं काय बी नाही होणार. जेवढं माझं तुझ्याकडे लक्ष आहे ना, तेवढंच त्या पैशाकडे. तू काळजी नको न करू. माधुरी, तू किती ग प्रेम करतेस तू माझ्यावर, आणि मी तुझ्यावर. चला, उशिरा का होईना आपलं लग्न होतंय. फक्त तू असं मला सतत भेटायला दुकानावर नको येऊ. आता मी काय समजून सांगितलं सांग बरं? परत परत पहिले पाडे 55. काय अगं माधुरी, तू अशी दुकानावर आली तर लोकांना संशय नाही का यायचा? ठीक आहे बाबा, जाते मी. गोपाळ, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू.
पैशांवर प्रेम आहे माझं.